कूर्म म्हणाला, या अवनीच स्वामी इंद्रधनुम त्याच्या सहकार्यामुळे अग्रणी आहे, पण त्याची कीर्ती लोप पावल्यामुळे स्वर्गातून त्याला हाकलून दिले आहे. म्हणून आपली कीर्ती पुन्हा प्राप्त करण्यासाठी तो मार्कंडियांकडून वर प्राप्ती व्हावा या इच्छेने त्याला आला आहे म्हणण्यापेक्षा अति निराश आला याला आम्ही येथे आणले आहे. तरी आपण याला ती प्रेरणा द्यावी, कारण विशेष स्वरूपाने शिष्यवृत्ती प्राप्त करण्यास असणाऱ्या मदत करू आहेत व्रत करावे. लोमेश म्हणाले, हे कुर्मा, तू म्हणतोस हे योग्यच आहे. पुरातन धर्मशास्त्राला या एका उत्तम गोष्टीने तू आज मला स्मरण करून दिलीस. नंतर ते राजाला म्हणाले, तुझ्या हृदयातील सर्व शंका दूर व सार पूर्ण विश्रब्द अशा रूपाने येथे बोल. तुला कोण काय दिले आहे? राजा इंद्रधूम म्हणाला, महर्षी, आपण सांगा की अशा ग्रीष्मकाली रवी डोक्यावर असूनही आपल्या कुटीवर ही छाया कशी काय उत्पन्न झाली? यावर मुनी म्हणाले, मूर्ती ही आवश्यक गोष्ट आहे. ही काय एक दिवस पडणारच. अशा या नित्य जगाला घर, सावली, कायेला जपणे या गोष्टी हव्यातच कशाला? जो अमर आहे, अमृतपान केला आहे व ज्याचा मित्रच मृत्यू आहे, त्यांनी असाच विचार करावा की हा मृत्यूच उद्याच मला भेटायला येणार आहे. कारण अनेक युगायुगापासून निर्माण झालेल्या या दिवसाचीही रात्र विलीन होते. मरणकालाच्या बाबतीत तरी काय करा सांगावे? त्या बाबतीत आपण सर्व अज्ञ असतो. प्रत्येक कार्य कारणामुळेच होत असते. हे शरीर शुक्राने बनलेले आहे, म्हणले जणू अंगारच. यांची शुद्धी कशी करावी? म्हणून अशा अनित्य व अशुद्ध शरीराचे 6 शत्रू आहेत. ते शत्रू माणसाला पाप करायला लावतात. त्या पापाने मात्र प्राणी कधी लज्जित होत नाही. निगमाने कथित केल्यामुळे आपण श्रवण पठण तो सदा जीवित राहील काय? मायेने विवेकहीन बनलेल्या पुरुषाला षड्रूप ग्रासून टाकतात व त्याला 100 वर्षाच्या आयुष्यातही आपल्या मृत्यूचे ज्ञान होत नाही. तोंडातील दात अस्थिर होत आहेत. लक्ष्मी ही तशीच अस्थिर आहे. यौवन, जीव हेही स्थिरता विरहित आहेत. हे राजा, म्हणून माणसाने केलेले दान हेच काय ते गृहीत असते. इंद्रधूम म्हणाला, या वनत्रयामध्ये आपण एक चिरायू आहात असे ऐकले आणि म्हणूनच आपल्याजवळ आलो. मग आपण असे कसे म्हणता? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांना पोचवा. लोमेश म्हणाले, प्रत्येक कल्पानंतर माझ्या शरीरात एक एक रोम नाश पावतो. पुढील कल्पात ते कमी कमी होत जातात. अर्थात अशी एक वेळ येईल की त्यावेळी हे शरीर नाश पावेल. म्हणूनच मी विचार केला की मरायचे तर आहे तर गृहे हवेतच कशाला? नारद म्हणाले, राजा अतिशय विस्मित झाला होता व त्याने आयुष्याचे कारण विचारले होते. आपले सर्व जे आयुष्य आहे ते आपल्याला विशाल दान व तपाचा प्रभाव आहे. तेव्हा महर्षीने त्याला कथा सांगितली. मी प्रथम एक शूद्र प्राणी आहे, अति दरिद्र होतो. भोजनासाठी मला खूप भ्रमण करावे लागले. तसे भ्रमण करताना एकदा प्राण्यांच्या मध्यभागी एक मोठी शिवलिंग पाहिले. ती लिंग पाहून मी त्यांची पूजा केली व तेथील पाणी पेलो. त्या पुण्याने मी पुढील द्विजाच्या घरी जातीस्मर रुद्र बनलो. अर्थात मागील जन्माच्या ज्ञानामुळे सांसारिक विलास मी नित्य मानून मुकत्व स्वीकारलं. त्या जन्मी पित्याने माझे नाव ईशान असे ठेवले. ईशान हे डोके. पिता वात्सल्याने माझ्या मुकपणावर उपाय करू लागला. मी मात्र मनातल्या हसत असे. मध्यरात्री उठून शंकराच्या देवळात जाऊन कमल पुष्पाने पूजा करत असे. माझ्या मुकपणावर काहीच परिणाम होत न झाल्यामुळे मला मूढ समजून कुंडलीने माझा त्याग केला. पुढे फलाहार व ईशपूजा यातच वेळ घालवी. पुढे शंकराने मला प्रत्यक्ष दर्शन दिले. त्याने जन्ममरण मागितले. तेव्हा शंकर म्हणाले, जन्म घेणाऱ्याला अजर व अमर होता येत नाही. म्हणून मी म्हटलो की मग निदान मला कल्पातीच थोडी क्षय असा वर द्या. अशा तरी माझे पूर्ण संशय होईल. तेव्हाच आलेल्या मरणानंतर मी आपला नगण बनेन असा वर मला द्या. तेव्हा तथास्तु म्हणून शंकर अदृश्य झाले. तेव्हापासून हेच नाही. कारण बाह्य प्रवृत्तीच्या ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय जिंकणारा नित्य सदाशिव सहस्राने पात्र साठाने रेवा व रुद्र बनतो. हे राजा, नंदीश्वर याप्रमाणे शिवजने सिद्धी प्राप्त करू शकाल तर मग आपण मानवाने ते काय करू नये? श्रीकंठाला नमस्कार करणारे श्वेत मही कालसिद्ध शुद्ध प्रलयात प्राप्त करू शकेल अशी इच्छाची पूजा करणार नाही. क्षणभर थांबतो आणि पुढील परत याला येतो लाईव्हला. क्षमस्व.
लाईक करा, शेअर करा.